समाज आक्रमक झाले, पुन्हा एकदा आंदोलन करतायत, नेमकी काय स्थिती असणार आहे? मराठा समाज स्वतःच्या संविधानिक मागण्यासाठी नक्कीच आक्रमक झालेला आहे. आक्रमक झाला याचा अर्थ असा नाही की काय आम्ही कुठलीही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी येतोय. तर आम्ही आमची हक्काच्या मागणी आणि मराठा आरक्षणासाठी येतोय. आता मागे जे काय शासनाने किंवा मुख्यमंत्र्याने आम्हाला GR दिला होता, सगळे सोयरे किंवा जे आहे मराठांना एक 6 महिन्यामध्ये तो इम्प्लिमेंट होणं गरजेचं होतं, पण त्याच्यावरती काहीही झालं नाही. तर मागच्या 2 वर्ष आम्ही वाट पाहिली आणि प्रशासनाला वारंवार किंवा शासनाला मनोजदादांनी सूचना देऊन किंवा हे त्यांना मागण्या माहीत असूनही त्यांनी ते दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे आज तुम्ही पाहते की संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मराठ्यांना आरक्षण मिळावं हे फक्त मराठ्यांचीच भावना नाही, तर इतर समाजही त्याचे पाठिंबा देतोय आणि वारंवार त्याचे व्हिडिओज किंवा हे आलेले आहेत, समाजाचे आपले पत्रव्यवहार झालेले आहेत. आणि असं असूनही शासन जे आहे ते वेळ काढून धोरण घेते. आता ही काही समिती स्थापन केलेली आहे, ती समिती उपसमिती या आधीही स्थापन झालेल्या आहेत. त्यांचं कार्य काय असतं आम्हाला काहीच माहित नाहीये. आता कसं आहे की आता एकच मागणी आहे आणि तेही मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण आहे. 54 लाख कुणबी नोंदी शोधल्या आहेत, सापडल्या आहेत. जर 54 लाख कुणबी नोंदी शोधल्या तर याचा अर्थ आहे की मराठी हे कुणबी आहेत. त्यामुळे आमची जी मागणी आहे ती रास्त आहे, कुठलीही असंविधानिक नाही. आणि आम्हाला SCBC वगैरे काही जे दिलेलं आहे ते मान्य नाही. आमची जी मागणी आहे की आम्हाला मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते आम्ही घेऊन इथून माघारी जाणार आहे. म्हणजे दादा तर म्हणलेले आहेत तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा आरक्षणाचा विजय उत्सव, पण आम्ही मनोज दादा जरांगे पाटलांच्या अंत्ययात्रा निघू द्या नाहीत की तर आम्ही निवळच हे नाही आहेत. तर आम्ही इथून विजय उत्सव किंवा विजयाचा रथ घेऊनच माघारी निघणार, ह्या भावनेनेच आम्ही मुंबईत येतोय. अशी अखंड मराठा समाजाची भावना आहे महाराष्ट्रातील किंबहुना संपूर्ण भारतातील मराठ्यांची भावना आहे. मी डॉक्टर अमरदीप गरड, मी मराठा संघटक आहे, शहर संघटक, सकल मराठा समाज, नवी मुंबई.